बारामती पोटनिवडणुकीविषयी जाणून घेतलं. आता राहुरी पोटनिवडणुकीविषयी जाणून घेऊया. राहुरी पोटनिवडणुकीसाठी सुद्धा मतदान सुरू झालेलं आहे. भाजपचे अक्षय कर्डिले हे निवडणुकीला सामोरे जात आहेत. मतदान सुरुवात झालेली आहे. मतदानाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातर्फे गोविंद मोकाटे हे त्यांच्या विरोधात लढत आहेत. अक्षय कर्डिले विरुद्ध गोविंद मोकाटे अशी लढत बघायला मिळते. शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त झाली, म्हणून तिथे सुद्धा पोटनिवडणूक घ्यावी लागते आहे. राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राहुरी मतदारसंघामध्ये 3,33,543 मतदार आहेत. आज आपला ते मतदानाचा हक्क बजावतील अशी अपेक्षा. 374 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. राहुरी पोटनिवडणुकीकरता भाजपच्या अक्षय कर्डिलेंबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चाळके, शिवसेना उबाठा पक्षाकडून बंडखोरी केलेले रावसाहेब खेवरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि इतर 9 म्हणजे एकूण 9 अक्षय कर्डिलेंसह एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राहुरीची ही पोटनिवडणूक, एका बाजूला बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्राताई उभे आहेत आणि दुसरीकडे अक्षय कर्डिले उभे आहेत राहुरीमधून. राहुरी मतदारसंघामध्ये आज पोटनिवडणुकीकरता मतदान पार पडतंय. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गोविंद मोकाटे एकमेकांच्या समोरासमोर आहेत. राहुरी मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे. आपल्याबरोबर भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले. मला एक सांगा, आज तुम्ही स्वतः करता मतदान केलं, यापूर्वी मतदान केलं होतं, पण ते मतदान करतात असं स्वतः करता काय वाटतं? मी आता 18 वर्षापासून जेव्हा मला मतदानाचा अधिकार मिळाला, प्रत्येक वेळी मी साहेबांसोबत येत असायचो मतदान करायला. आज पहिली अशी वेळ, पहिला असा प्रसंग आहे की साहेबांशिवाय मला यावं लागतंय आणि मी आज स्वतः उमेदवार आहे. आज मी उमेदवार म्हणजे पोटनिवडणूक लागली म्हणून मी उमेदवार झालो साहेबांच्या जागेवरती, माझ्या वडिलांच्या. या अतिशय दुःखाचा क्षण आहे की आज मी कुठेतरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करतोय, पण हे करत असताना माझे वडील माझ्यासोबत नाहीत. पण आज साहेबांच्या रूपाने ही सर्वसामान्य जनता जी गेल्या 30-35 वर्षामध्ये त्यांनी कमावली, ती आज माझ्यासोबत खंबीरपणे एक परिवारासारखी उभा आहे. निश्चित आज त्यांची कमी आज आहे, उद्या आहे, आयुष्यभर मला राहणार आहे. कारण की आज त्यांनी जे मला मतदान केलं असतं, त्यांचा ज्यावेळी माझ्या अनुक्रमांकावरती, चिन्हावरती मला पाहून त्यांनी ज्यावेळेस बटन दाबलं असतं, ते माझ्यासाठी अतिशय अभिमान असता किंवा माझ्यासाठी ते एक मोठा आशीर्वाद असतात. ते मत मात्र मला कधी मिळू शकत नाही. पण आज ही जनता जी मला मत देते, हे मी साहेबांचंच मत मला आहे, साहेबांचाच आशीर्वाद मला आहे, त्या रूपाने मी आज पाहतोय. फॅमिली जी आहे ती अत्यंत प्रचार करते, त्यांचं विखे परिवार म्हणजे माझ्या स्वतःचाच परिवार आहे. मी त्याच परिवारातला सदस्य आहे. गेल्या 6 महिन्यापासून त्यांनी स्वतः माझी जबाबदारी घेतली आहे. चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी पाहिलं की माझ्यासाठी ते रात्रंदिवस नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजय दादा हे वडिलो समान विखे साहेब मला प्रेम देत आहेत. सुजय दादा एक सख्या भावासारखं मला जीव लावत आहेत. म्हणजे पूर्णपणे आज या सगळ्या प्रक्रियेला मी सामोरे जात असताना त्यांच्या मनामध्ये साहेबांच्या प्रति आदर, प्रेम आणि एक ऋणानुबंध आमच्या परिवाराचे जुडले गेलेले आहेत. म्हणून ते पूर्णपणे आज मी उमेदवार आहे असं ते देखील समजतात की आम्ही उमेदवार आहोत. भाऊक आहेत. आज त्यांची ही पहिली निवडणूक आहे, परंतु आज वडिलांनी जर माझ्यासाठी मतदान केलं असतं तर हे थोडंसं माझ्यासाठी चंदलं असतं, असंही अक्षय कर्डिले म्हणतात. विजन दीपक सह साहेबराव कोकणे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर. अक्षय कर्डिले पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत, उभे आहेत स्वतः. त्यांच्या समोर जे उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्याशी सुद्धा आमचे प्रतिनिधी साहेबराव यांनी संवाद साधला. मध्ये आज मतदान होत आहे. आपल्या बरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे आहेत. कसं मतदान होतंय, तुम्ही मतदान केलंय का? मी सकाळी 7 वाजता पहिलेच मतदान केलेलं माझ्या बुथवर आणि सगळ्या भागाचा मी आढावा घेतला. राहुरी नगर पाथर्डी भागाचा माझे जे कार्यकर्ते आहेत सगळ्यांचं मतदान खूप उत्साह आहे आणि याच्यात सगळ्यात उद्रेक म्हणजे शेतीमालाला बाजार नसल्यामुळं भाजपच्या
उमेदवाराला मतदान होणार नाही अशी स्थिती खऱ्या अर्थाने सगळ्या मतदारसंघात आहे. मग एकंदर तुम्ही एक महिनाभर प्रचार केला गावोगावी जाऊन, नेमकी काय तुझी परिस्थिती आहे, काय मतदारांचं म्हणणं आहे? आमच्या पक्षाला परिस्थिती चांगली आहे. पवार साहेबांनी जी 10-15-20 वर्षात कृषी मंत्री आदरणीय म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम केलं. एका कांद्याचा दर असेल त्यावेळी चांगला रेट शेतकऱ्यांना मिळायचा आणि जी क्रांती केली कृषी खात्याने, म्हणजे अन्नधान्याच्या जाती असतील, फुलांच्या जाती असतील, फळांच्या जाती असतील, शरद पवार साहेबांनी जेवढ्या जाती शोधून काढल्या संकरित जाती, आतापर्यंत कोणी कृषी मंत्र्यांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही. नाही, परंतु ज्या पक्षाने त्या लोकांना मंत्रीपद दिलं, आमदारकी केली, तर अचानक त्यांच्यासाठी माघार घेतली. काय वाटतं तुम्हाला म्हणजे कशामुळे माघार घेतली मला अजून काही समजलं नाही. मला माझं त्यांचं काही त्या विषयावर बोलणं झालं नाही आणि ते प्रश्न खऱ्या अर्थाने त्यांनाच विचारले तर बरोबर आहे. पण साधारणतः याचा किती फटका आपल्याला बसू शकतो? मला त्याचा फटका बसत नाही. प्राजक्त तनपुरेंचं म्हणा, बापूसाहेब तनपुरे म्हणा, हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्यांचे कार्यकर्ते सगळे माझंच काम करतात. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितलं नाही तरी स्टेटस ठेवले, हे करणे ते करणे. त्याच्याविषयी आम्ही काल FIR दाखल केला का बुवा तुम्ही का तनपुरेंच्या नावाने तुम्ही स्टेटस ठेवता किंवा बापूसाहेबांच्या नावाने स्टेटस ठेवता, सुप्रिया सुळेंच्या नावाने स्टेटस ठेवता, पवार साहेबांच्या नावाने स्टेटस ठेवा. चुकीच्या बातम्या, चुकीचे स्टेटस, चुकीचे मीडिया लेवलने चालवली. याचा FIR मी काल दाखल केला. त्याच्यावर कारवाई 100% होणार आहे. कितपत खात्री आहे निवडून यायची? 200% खात्री आहे. 4 तारखेला मीच निवडून येणार आहे अशी मला पूर्णपणे खात्री आहे. कारण मी गेली 15-20 वर्षापासून राजकारणात आहे. मला सगळं हवामानाचा अंदाज कळतो. हवामानाचा अंदाज कळतो, 200% खात्री आहे असं गोविंद मोकाटे म्हणतात. परंतु आज दिवसभर मतदान आलं तर 2 दिवसांनी समजेल की कोण याच्यामध्ये धुरंदर ठरतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह साहेबराव कोकणे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर.